नमस्कार शेतकरी मित्रांनो, मराठी साईट यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, शेतकरी कर्जमाफी 2026 आता बँकाकडून कागदपत्रे घेण्यास जमा करण्यास सुरुवात झालेली आहे. तर कोणते कागदपत्रे त्या ठिकाणी लागणार आहे, सध्याची परिस्थिती काय आहे आणि कोणते शेतकरी त्यासाठी अ, अ, पात्र ठरणार आहे आणि कर्जमाफी कोणत्या कर्जावर लागू होण्याची शक्यता आहे, याची सविस्तर माहिती आपण आत्ताच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी शेतकरी मित्रांनो, आपल्या मराठी साईट यूट्यूब चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजेच जे काही सर्वप्रथम माहिती तुम्हाला मिळेल. तर बघा, अ, त्या ठिकाणी शेतकरी कर्जमाफी 2026 संदर्भात बँकाकडून कागदपत्रे जमा करण्यास सुरुवात झालेली आहे. तर शेतकरी कर्जमाफी 2026 त्याची परिस्थिती बघा. महाराष्ट्र सरकारने शेतकरी कर्जमाफीचा विषय पुन्हा पुढे आणलेला होता. त्या ठिकाणी या अंतर्गत एक तज्ञ समिती स्थापन करण्यात आलेली आहे, जी एप्रिल 2026 पर्यंत अहवाल सादर करेल आणि नंतर 30 जून 2026 पर्यंत त्या ठिकाणी कर्जमाफी निर्णय निश्चित करण्याचा अंदाज त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. त्या ठिकाणी अद्याप सरकारने औपचारिकपणे कर्जमाफी लागू झाली अशी घोषणा केलेली नाही, पण बँका आणि सहकारी संस्था कर्ज माहिती गोळा करण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू केलेली आहे. आणि त्यानंतर बँकाकडून कोणते कागदपत्र जमा करण्याची प्रक्रिया बघा. तर बँका आणि सहकारी संस्था आता शेतकऱ्यांचे कर्ज विवरण, आवश्यक माहिती गोळा करत आहे, जेणेकरून पुढील निर्णयासाठी त्यांना डेटाबेस तयार करता येणार आहे. सामान्यपणे त्या ठिकाणी माहिती जाणारी कागदपत्रे कोणती बघा. तर तुम्हाला त्या ठिकाणी मी आता जी कागदपत्रे सांगणार आहे ती तुम्ही तयार ठेवायची आहेत. तर एक नंबर, बँक खातेचा तुम्हाला तपशील म्हणजे खाते क्रमांक आणि त्याच्यासोबत त्याचा असणार IFC नंबर, IFC कोड तो तुम्हाला पाहिजे. आधार कार्ड पाहिजे. कर्जाचं त्या ठिकाणी एक दस्तऐवज पाहिजे. तुमचं ओळखपत्र म्हणजे फार्मर ID त्या ठिकाणी तुम्हाला पाहिजे. 7/12 पाहिजे. अटे पाहिजे म्हणजे जमिनीचा उतारा त्या ठिकाणी पाहिजे तुम्हाला. मोबाईल नंबर पाहिजे की जो आधार नंबरशी लिंक असलेला पाहिजे. मित्रांनो, मोबाईल नंबर हा आधार लिंक भरपूर काळाची आता गरज त्या ठिकाणी पडलेली आहे. तर ही तुम्हाला त्या ठिकाणी एवढे कागदपत्रे पाहिजेत. तर चर्चेनुसार जून 2026 पर्यंतचे थकबाकीदार शेतकरी कर्ज यादीत येण्याची शक्यता आहे. परंतु अंतिम निर्णय सरकारच्या समितीच्या अहवालानंतर अधिकृत पद्धतीने घोषित करण्यात येणार आहे. डेटा गोळा करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून म्हणजे शेतकऱ्यांना कागदपत्रे बँकेत जमा करायला सुरुवात केलेली आहे. अधिकृत कर्जमाफीचा निर्णय म्हणजेच रक्कम माफ होईल, यादी कशी तयार होईल आणि नंतर यांच्या बँकाच्या परिपत्रकात त्या ठिकाणी येईलच. त्या ठिकाणी तुम्ही योग्य पद्धतीने कागदपत्रे तुम्ही सादर करून ठेवायची आहेत. निर्णय आल्यानंतर कर्जमाफी प्रक्रियेत अडचण कमी येण्यास हे होईल. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला सांगितल्या प्रकारे तुम्हाला ही जी कागदपत्रे आहे ती तुम्हाला तुमच्या जवळ अशी व्यवस्थित एका ठिकाणी ठेवायची आहेत किंवा मागितली त्या ठिकाणी जमा करून घ्यायची आहेत.